खेळाडूंची जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळी देखील पहा प्रॉपर टाइमिंग, स्वेट साउंड मिडल ऑफ द बैट, गेंद जाएगी सीधा तारामंडल में 6 रन. डीजे हंसिका, डीजे गणेश यांच्या माध्यमातून आपण सुमधुर गीत आपण ऐकलं. कालच्या रात्रीमध्ये देखील खरं तर प्रेक्षकांचं मन तल्लीन करण्याचं काम डीजेच्या माध्यमातून केलं जात होतं. 2 चेंडू डॉट फेकल्यानंतर एक षटकार आणि बॅकवर्ड पॉइंटला आता मात्र कट करत हा चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार, येतोय चौकार 4 रन. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना ग्रामस्थ मंडल चषक 2025 मध्ये त्रिवार मानाचा मुजरा. अगदी चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आज तिसरी रात्र या स्पर्धेची आपण पाहतोय आणि तिसऱ्या रात्रीमधील दुसरा सामना एक साईडला धुंद्रे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना सेरोबा 11 धुंद्रेपाडा या दोन टीम दरम्यान. 2 चेंडू डॉट फेकल्यानंतर आता मात्र चांगली बॅटिंग योगेशच्या बॅटमधून आपण चौकार एक षटकार पाहिला. अगदी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, मिडॉनचा क्षेत्ररक्षण तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे एक धाव कंप्लीट केली जाते, क्विक सिंगल पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या डबल डिजिटमध्ये टोटल 11 धावा धाव फलकावरती आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग आपण पाहतोय. पहिले 2 चेंडू डॉट फेकले होते, त्यानंतर मात्र चांगली सुरुवात करून दिली योगेश दवणे या फलंदाजाने. आता नॉन स्ट्राईक एंडला असलेला खेळाडू कुणाल आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. अगदी सातत्यपूर्वक चांगली बॅटिंग कुणालच्या बॅटमधून देखील आपण पाहिले. या मॅचमध्ये कशा प्रकारे खेळ राहील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण. यावेळी अगदी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, ऑन साईडला ड्राईव्ह केला होते. लॉंग चेस फिल्डरसाठी अगदी डीपमध्ये खेळाडू आहेत तिथे 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातील. पहा अगदी फिल्डरला लॉंग चेस होता, वाईडिश लॉंग ऑनचा तर खेळाडू तिथे येऊन चेंडूचं पकडला, फेकला, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची होईल समाप्ती. एक षटकाची अखेरीस टोटल धाव फलकावर धाबा. बॅटिंग करत असताना चेरोबा 11 धुंद्रे हा संघ जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. येस, थँक्यू व्हेरी मच. पुढील होणारी मॅच पहा जय हनुमान शिरवली संघ. आपण कुठेही जाऊ नका. या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो तुम्हाला फाईट बॅक करेल. याच्याकडे शिरवली टीम आपण लक्ष असू द्या. मागील मॅचमध्ये या स्पर्धेतील उच्चांक ज्या टीमने घातला तो संघ म्हणजे जय हनुमान शिरवली आपण पाहतो. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकवणारा तर खेळाडू ठरला तो म्हणजे ऋतिक बोंडे. एक अष्टपैलू खेळाडू, शिरवली टीमचा ट्रम्प कार्ड म्हणून ओळखला जाणारा तर ऋतिक बोंडेच्या बॅटमधून पहिलं अर्धशतक ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. त्यामुळे शिरवली टीम आपण कुठेही जाऊ नका. यानंतर लगेचच आपला सामना खेळवला जाणार आहे, याच्याकडे लक्ष असू द्या. तर वैयक्तिक पहिलं पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज प्रशांत शिनारे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. पहिलं षटक संपल्यानंतर धावा पलकावरती टीम धुंद्रे या संघाच्या बिनबाद 13. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करत असताना यावेळी पहिला चेंडू अगदी टप्पा खाल्यानंतर शरीराला सुगंधित करणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बाउन्स थोडंसं आपल्याला अडळताना पाहायला मिळाला. लेटकटचा फटका सजवत होता फलंदाज स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. योगेश या फलंदाजाला पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. अमोल गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. राईट टाइम ओव्हर द विकेट. इथे पंच करण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंग ऑन आणि काउ कॉर्नर मध्ये चेंडू फर्राड होतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, टॉप शॉट, चौकार.
ह्या सर्व चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आणि बाईक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केली, त्यानंतर 1 लाख रुपयाचं तर डोनेशन. क्या बात आहे. अगदी साहेबांचं इथं शुभागमन होतंय. लाऊड फील केले. पंचांचा बोट आकाशाकडे. पहिला करार बॅटिंग करत असताना धोंद्रे या टीमला विकेटचं पतन. फलंदाज बाद. धाव्यांवरती पहिला मोहरा घालत सलामीला आलेला योगेश दवणे तर 15 धावा करून मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. प्रशांत गोलंदाजी मार्करने अगदी यॉर्कर पद्धतीने चेंडू टाकला होता आणि तिथून मात्र लेग बिफोर तर बाद झाला. फलंदाज योगेश. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. विनायक दवणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इनॅट क्रमांक 3 क्रमांकावरती. इथून विनायक कशा प्रकारे बॅटिंग करेल. इथून पार्टनरशिप बिल्ड झाली तर चांगल्या स्कोअर पर्यंत नक्कीच टीम धोंद्रे पुढे जाऊ शकताना आपल्याला पाहायला मिळेल. टोटल दुसरं षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या 1-17. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल प्रशांत सिनारे मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येला आळा देण्याचं काम इथून करत असताना आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत. यावेळी देखील अगदी ऑन ड्राईव्ह केला जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. मिड विकेट रिझर्व मध्ये खेळाडू आहेत तिथे. 1 धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 18 या आकड्यावरती. आदरणीय सन्माननीय प्रोफेसर यशवंतजी उबेकर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. वेलकम साहेब. आपलं देखील या व्यासपीठावरती यायचं आणि आपलं देखील आम्ही या ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतो. या साहेब व्यासपीठावरती आपण देखील या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. या सर्व मान्यवरांचं आपण ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये करूया सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. दुसरं षटक प्रगती पथावर. प्रशांत गोलंदाजी मार्कवर आपण सध्याच्या घडीला पाहतोय. अगदी स्वाट मध्ये चेंडू. झेलचा प्रयत्न अतिशय चांगला राहिला. पा मिडॉनला क्षेत्ररक्षण तैनात होता. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कॅच तिथे पकडायचं होता परंतु झेल थोडासा ड्रॉप होतोय. 1 धाव कंप्लीट. क्विक सिंगल पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 19 या आकड्यावरती आपण पाहतो. 19 रन्स 19 धावा 1 बाद अशी सुरुवात टीम धोंद्रे संघाची. अगदी आजूबाजूची ही गावं आपण पाहतो. राईट मोर द विकेट. इथे मात्र टप्पा खाल्यानंतर उसळ घेणार हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. समरिन डिलिव्हरी ह्या खरतर चेंडू फेकला जातोय आणि अशा रीतीने 2 षटकाची होईल समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना चिरवा 11 धोंद्रे टीम जाऊन पोहोचले. ती म्हणजे 1 बाद 19 या आकड्यावरती. विनंती करू आपण अतिरिक्त वेळ खर्च करू नका. तुम्ही जर अतिरिक्त वेळ खर्च कराल तर तुम्हाला शेवटच्या खरं तर षटकामध्ये 1 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याच्याकडे टीम धोंद्रेपाडा लक्ष असू द्या. त्यामुळे आम्ही तुम्हाला इथून सूचित करू की आपण त्वरित फिल्डिंगची व्यूहरचना करून घ्यायची. पॉवर प्लेची 2 षटकं संपलेत आणि 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्या आपण पाहतो 1 बाद 19 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर अमोल सिनारे या गोलंदाजाने खर्च केल्या 13 धावा. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर प्रशांत गोलंदाजी मार्कवर आणि त्याने मात्र चांगली गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल स्पेल त्याला अगदी 6 धावा खर्च केल्या. गोलंदाज प्रशांत या गोलंदाजी. आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितू उलवेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी 3रं षटक घेऊन आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये कुणाल दवणे अजूनही खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळतो. अगदी सलामीला आलेला हा बॅट्समन मोठे फटके मारण्यासाठी सक्षम असलेला अगदी कुणाल दवणे हा खेळाडू आपण पाहतो.
आणि त्याची साथ विनायक या फलंदाज आपण नॉन स्ट्राईक एंडला खरं त्याला पाहतोय. गोलंदाज तयार. जितूचा पहिला चेंडू, क्या बात है, चेंडूला फेकून दिला सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग, इट्स आउट ऑफ द पार्क. कुणाल दवणेच्या बॅट मधून हा तडाखा, शानदार षटकार. वेळ थांबवू शकत नाही पा. अगदी कुणालला अखूट टप्प्याचा चेंडू भेटला आणि कुणालने खरं तर बॅट स्वीप देखील चांगला पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर चेंडूला फेकून दिलं सरळ सीमारेषा पलीकडे. षटकर आणि षटकाराच्या साईनं धाव संख्या फ्लाय होते. टोटल 25 ऑन बोर्ड, 25 धावा फलकावरती, एक बाद. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना चिरवा 11 धुंद्रे टीम या संघाची. खरं तर टॉस जिंकला होता धुंद्रेपाडा टीमने आणि टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी धुंद्रे या टीमला इन्व्हाइट केलं आणि बॅटिंग करत असताना धुंद्रे टीमने तिसरं षटक प्रगतीपथावर असताना बनवल्यात, त्या म्हणजे 25 धावा. गोलंदाज तयार. जितू उल्वेकरवरती पहिल्या चेंडूवरती स्वागत केले. यावेळी देखील स्लॉटमध्ये चेंडू टाकला होता. बॅक टू द बॉलर चेंडू मारला होता. एक धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या थांबणार नाही, जाईल पुढे. टोटल 26 धावा फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतो. बॅटिंग करत असताना चेरोबा धुंद्रे या संघाच्या आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाचा विचार केला तर जितू उल्वेकर तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. जितूचं स्वागत केलं षटकाराने, त्यानंतर मात्र यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. अगदी जडमध्ये लयचर चेंडूची हतलणी दुसऱ्या चेंडूवरती केली आणि तिथे मात्र फक्त आणि फक्त एक धाव जरूर मिळाली टीम धुंद्रे या टीमला. आणि धावसंख्या आपण पाहतोय खरं तर 26 धावा. अगदी चांगला रन रेट, आपण करंट रन रेटचा विचार केला तर 11.14 ती सरासरी सध्याच्या घडीला खरं तर इथून गाठलेली आहे. नेक्स्ट मॅच सिरवली टीम आपण सज्ज राहा. यावेळी देखील पहा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल वेगी गोळीच्या वेगाने सीमारेषा पार येतोय चौकार. स्ट्रोक, फलंदाज विनायकच्या बॅट मधून हा तडाखा, शानदार षटकार. येस, थँक्यू व्हेरी मच. पायल पाटीलचं हे आपण गीत ऐकलं. अगदी प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाला. फलंदाज विनायक दवणीच्या बॅटमधून ऑफस्टिकला शपल होऊन खरं तर हा चेंडू ऑन साईडला तडाखा आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू बराच काल हवेमध्ये होता आणि चेंडू खरं तर टाटा बाय बाय करत सीमारेषा पलीकडे षटकार ठोकलाय विनायक या खेळाडूने. षटकारच्या साईनं अकाउंट पुढे जाईल. टोटल धाव फलक 36 या आकड्यावरती. यावेळी फुलटा चेंडू प्रहार केलाय, 20 स्फोटक बॅटिंग आणि चेंडू मात्र जाईल पुन्हा एकदा. तर इथून मात्र पहा, यस सांडेपालकर सरांचा इशारा ते चेक केलं जाईल पहा की चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये पडला आहे की खरं तर बाहेर. ते इथं जरूर आम्ही WTC लाईव्हच्या माध्यमातून चेक करणार आहोत. अगदी चेक केलं ते थोडाफारच्या भूमिकेमध्ये सुनील तांडेल सर आमच्या समोर जोडलेत. हा षटकार आहे की चौकार याची आम्ही जरूर चाचपणी करू आणि त्वरित डिसिजन आम्ही इथून देणार आहोत. तत्पूर्वी करण कालन सरांचा इथे शुभागमन होते, तर त्यांचा देखील आपण ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करूया.
चेक केलं तर अगदी चेंडू अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिला फिल्डरच्या माध्यमातून. अगदी स्लो मोशन मध्ये चेक करणार आहोत. यस, इट इज अ माइटी हिट. शानदार षटकार आणि या षटकारच्या साहाय्याने अकाउंट फ्लाय होईल. टोटल धाबा फलकावरती ऍड केल्या जातील, त्या म्हणजे 42 धाबा फलकावरती. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज विनायक या फलंदाजाचे आपण पाहतो. यावेळी देखील पहा क्लीन बोल्ड, क्या बात आहे, दांडी गुल. यावेळी अगदी यॉर्कर लेचर चेंडू फेकला होता गोलंदाज जितू उलवेकर या गोलंदाजाने आणि फलंदाजाला परतीचा इशारा दाखवलाय. फलंदाज विनायक बॅक टू द पॅव्हिलियन. फलकावरती 2-42 अशी सुरुवात आपण पाहिली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि 42 धावा फलकावरती आपण सध्याच्या घडीला पाहतोय. अगदी चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करून दिली, ते म्हणजे सलामीवीर बॅट्समन कुणाल दवणे आणि आपण पाहतो सलामीला आलेला योगेश दवणे या खेळाडूने. इनॅट क्रमांक 3 क्रमांकावरती विनायकने देखील चांगली बॅटिंग दाखवली. 2 षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आले होते आणि कुणाल दवणे सारखा खरं तर सलामीवीर बॅट्समन अजूनही खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळतोय. तर आता गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत शिनारे सेकंड स्पेल मध्ये खरं तर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कशा प्रकारे इथून सेकंड स्पेल हचेल याच्याकडे देखील लक्ष वेधूया. यावेळी देखील अगदी चाप केलाय चेंडूला. वायडिश लॉंग आपला खेळाडू तैनात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळेल. कलेक्टिंग तिथं थोडीशी खराब राहिली. जर चेंडू तिथे कलेक्ट केला असता तर विकेट जरूर मिळण्याचे चान्स बनले असते, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नसतं. 2 धावा कंप्लीट केला. 2 धावेच्या मदतीने धावा संख्या 44 ऑन अ बोर्ड. 44 धावा फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रशांत राईट टार्म ओव्हर द विकेट. अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस. स्लोअर वन टाकला. पिक करू शकला नाही इथून फलंदाज कुणाल दवणे. अद्याप ओपनिंग ला आलेला हा फलंदाज कुणाल दवणेला थोडस जकडवून ठेवलंय पहा मोठे फटके मारण्यासाठी. बराच काळ तुम्ही या खेळाडूला शांत ठेवू शकत नाही, कारण 20 फुटक खरं तर फलंदाज म्हणून ओळखला जाणारा कुणाल दवणे आता स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळतोय. 3रा चेंडू पेश करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा प्रशांत. यावेळी अगदी यॉर्कर पूर्णपणे जकडून ठेवण्याचं काम केलंय बा. मोठे फटके मारण्यासाठी अगदी ओळखला जातो कुणाल दवणे आणि त्या खेळाडूला मात्र पूर्णपणे उभं ठेवलंय या मॅच मध्ये आपण पाहतोय सध्याच्या घडीला. तर आदरणीय रणजितजी शेळके साहेबांचा आपण पाहतो मंचावरती शुभागमन. त्यांचं देखील ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये सहर्ष सेवागती. ते पहा डान्सिंग डाऊन द विकेट. कलात्मक रचनात्मक शॉट. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. कुणाल दवणेच्या बॅट मधून तडका षटकार. कुणाल दवणेच्या स्टाईलने खरं तर हा लगवलेला हा शॉट आपण पाहिला. टोटल 50 कंप्लीट. बॅटिंग करत असताना चेरोबा धुंद्रे या संघाची 50 धावा फलकावरती आपण सध्याच्या घडीला पाहतो. 2 बाद अशी सुरुवात आपण सध्याच्या घडीला पाहतोय बॅटिंग करत असताना धुंद्रे या टीमची. डान्सिंग डाऊन द विकेट खरं तर करून षटकार जरूर लगवला कुणाल दवणेने आणि षटकारच्या साहाय्याने धाव संख्या 50 या आकड्यावरती. गोलंदाज प्रशांत पुन्हा एकदा तयार. सेकंड स्पेल मध्ये दाखल झालाय. अगदी चांगली गोलंदाजी मागील षटकामध्ये देखील पाहिले. इथे मात्र स्लोअर वन पिक करू शकला नाही. अगदी हेलिकॉप्टर लगवायचा होता आणि तिथून मात्र बॅकअप चांगला राहिला. थोडीशी फिल्डिंग फंबल पाहायला मिळाली आणि तिथून 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत.
आणि 2 धावेच्या मदतीने धावा संख्या आपण पुढे जाताना पाहायला मिळते. 52 धावा धावा फलकावरती बॅटिंग करत असताना चेरोबा दुंद्रे या संघाच्या लागलेल्या आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये करंट रन रेटचा विचार केला तर 13.62 असा रन रेट आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत. यावेळी देखील ऑन साईडला खरं तर प्रहार करण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंगॉनला खेळाडू तैनात. आता मात्र कोणतीही चूक करणार नाहीत. एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीनं खरं तर षटकाची होईल समाप्ती. 4 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना चेरोबा दुंद्रे टीमने बनवल्या त्या म्हणजे 53 धावा 2 बाद. थँक्यू व्हेरी मच. अगदी ऑनस्क्रीन आपण पाहू शकाल प्रेक्षकांना दाखवलं जात आहे. पहा प्रेक्षकांची आज तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सीमारेषा बाहेर असलेल्या ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये सरचे स्वागत. WTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी लफेश दिघे मराठी समालोचक मोरबे आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे 4 षटकांचा खेळ वाजवी संपलाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा संख्येचा विचार केला तर 53 धावा 2 बाद अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये चेरोबा दुंद्रे या टीमची आपण पाहतो. आता अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जितू सिनारे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हाणामारीचं षटक घेऊन अगदी कुणाल दवणे सारखा मैदानाच्या आतमध्ये सलामी आलेला बॅट्समन अजून खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळतोय. त्यामुळे इथून मात्र ॲक्युरेसी चांगली लाईन लेंथ इथून गोलंदाजाला करावी लागेल. जितू अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल कुणाल दवणे. सलामी आलेला हा बॅट्समन 21 धाब्यांवरती नाबाद. खेळी करत असताना इथे पहा वेट अँड वॉच. क्या बात आहे. चेंडू बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पलीकडे आणि ह्या चेंडूवरती No+4 अशा 5 धावा. ते दिलं जातोय बा पंचांच्या माध्यमातून. फ्री हिट खरं तर या चेंडूवरती असेल. जसा अखूट टप्प्याचा चेंडू भेटला थोडासा खोलवर राहिला होता चेंडू. कुणाल दवणेने लगेच त्या चेंडूवरची चाचपणी केली आणि तिथून मात्र बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू होता त्याला बीट करून चेंडू खरं तर अगदी बंदुकीच्या वेगाने ज्या प्रकारे गोळी जाते त्या प्रकारे खरं तर चेंडूला सुसाट पाठवलं सीमारेषा पलीकडे. चौकार आला आणि चौकारच्या साहाय्याने 4+1 म्हणजे अशा 5 धावा. धावा संख्या पुढे जाते. टोटल धावा फलकावरती 58 धावा धावा फलकावरती. फ्री हिटचा बॉल ना दसराना दिवाळी. आता बोनस फलंदाज कुणाल दवणेसाठी. यावेळी ऑफ साइड ऑफ स्टंप चेंडू टाकला होता. पंच सँडी पालकर सरांचा इशारा तो हा चेंडू व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते. एका धावेच्या मदतीने थोडासा गोलंदाजांवरती प्रेशर क्रिएट करण्याचं काम इथून कुणाल दवणेच्या माध्यमातून केले. टोटल 59 धावा धावा फलकावरती सध्याच्या घडीला. अगदी चांगली बॅटिंग. यावेळी फुल टॉस इथे देखील दिशा दाखवले. कुणाल दवणेचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गंगावत असताना चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक चौकार 4 रन. अगदी ज्या प्रकारे फिल्डिंग लावले खरं तर तिथून मात्र फिल्डिंगच्या तर आदरणीय विठ्ठलजी शेळके साहेबांचं इथं शुभागमन होत आहे. तर जेव्हा आपण साहेब मंचावरती आपलं ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये सरचे स्वागत. इथे मात्र खराब गोलंदाजी No+4 आणि इथून देखील मिळतील 5 धावा. चांगला चेंडू उचलला गोलंदाज जितू सिनारे याने.
आता मात्र जितूला इथून चांगली गोलंदाजी करावी लागली. आता मात्र संघ अडचणीमध्ये सापडला आहे, त्यामुळे जितू सिनारेला इथून चांगली गोलंदाजी करणं तेवढंच गरजेचं आहे. इथे मात्र लगातारचा पाठोपाठचा दुसरा चेंडू डार्ट फेकला, तर या चेंडूची मात्र नित्यांत गरज होती आणि आता ती मात्र लाईन जितू सिनारे या गोलंदाजाला भेटली आहे बा. अगदी चांगली गोलंदाजी मागील 2 चेंडूमध्ये आपण पाहिली. पहिले 2 चेंडूचा विचार केला तर खराब गोलंदाजी राहिली जितू सिनारे या गोलंदाजाची आपण पाहतो. यावेळी देखील पहा अगदी गॅपमध्ये चेंडू ढकलायचा होता. एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि अशा रीतीने 2 धावा कंप्लीट केल्या पहा. इफेक्टिव्ह सिंगल मैदानाच्या आतमध्ये चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. इथून कुणाल दवणे आणि केतन मालीच्या माध्यमातून आपण पाहतोय टोटल 2 धाब्याच्या मदतीने धावा संख्या पुढे जाईल. टोटल 70 धाबा फलकावरती ऍड होत असताना आपण पाहतो 2 बाद अशी चांगली सुरुवात चेरोबा 11 धुंद्रे या संघाची. यावेळी देखील यॉर्कर करण्याचा प्रयत्नामध्ये सुखी करतायत खरं तर गोलंदाज. आता मात्र पंच जरूर ताकीद देतील गोलंदाजाला, कारण 2 चेंडू खरं तर इथून बीमर आलेले आहेत, त्यामुळे इथून गोलंदाजाला थांबवलं जाईल या षटकामध्ये. खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जितू सिनारे या गोलंदाजाचे अद्याप 4 चेंडूचा केला तर शेवटच्या षटकामध्ये झाल्याने 18 धावा खरं तर जितू सिनारेने इथे खर्च केले. त्यामुळे आता मात्र नवीन गोलंदाज तुम्हाला इथे वापरावा लागेल, कारण 2 बिमर तुम्ही खरं तर टाकू शकत नाहीयेत, असा स्पर्धेचा नियम आपण क्रिकेटमध्ये पाहतो. त्यामुळे आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. अगदी यंग टॅलेंटेड गोलंदाज सार्थक उल्वेकर मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 2 बॉल टाकण्यासाठी सज्ज राहील. अगदी शेवटच्या षटकामध्ये धावा वाचवायच्या होत्या जितू सिनारे या गोलंदाजाला, परंतु कुणाल दवणे सारखा सलामीला आलेला बॅट्समन तर स्ट्राईकला होता. तिथून मात्र कुणाल दवणेने चांगली सुरुवात केली. अंतिम षटकामध्ये प्रेशर क्रिएट केला जितू सिनारे या गोलंदाजांवरती आणि तिथून मात्र जितू सिनारेने टोटल 3 खरं तर नो बॉल टाकले. गोलंदाज तयार सार्थक राईट टाइम ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय. चेंडू जाईल सलाइट्स आउट ऑफ द पार्क. आणखीन एक कुणाल दवणेच्या बॅट मधून तडाखा षटकार. अगदी चांगलं बॅटिंग परफॉर्मन्स राहिलाय कुणाल दवणेचा. आपण वैयक्तिक 37 धावांवरती सध्याच्या घडीला खेळताना पाहायला मिळतो. 18 चेंडू फेस करत असताना अंतिम बॉल तेज तर्रार पाहायला मिळाला. अगदी टप्पा काल्यानंतर वेग धारण केला या चेंडूने आणि अशा रीतीनं षटकाची वेळी समाप्ती, पहिल्या सत्राची वेळी समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा बॅटिंग करत असताना चेरोबा धुंद्रे टीमने बनवल्या, त्या म्हणजे 77 धावा आणि 78 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते चेरोबा 11 धुंद्रेपाडा या संघासमोर. तर ऑन स्क्रीन आपण खरं तर पाहू शकाल पूर्णपणे स्कोर कार्ड दाखवलं जातंय. ज्या प्रकारे गोलंदाजी राहिली धुंद्रेपाडा या टीमची. अमोल सिराने या गोलंदाजाने 13 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसरा षटक घेऊन जितू सिनारे खरं तर आपण पाहिला तर त्याने मात्र खरं तर थोडीशी दिशेने मारा करण्याच्या प्रयत्नामध्ये खरं तर त्या गोलंदाजाला थांबवलं गेलं. त्यात जितू व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे माननीय आदरणीय सन्माननीय दीपकजी उदयकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, उपसरपंच, आणि त्यांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती यथोचित करतो आहे मान आणि सन्मान. ज्या खरं तर या स्पर्धेचे भाग्य विधाते ज्यांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, रमेश शेट यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्यांचा कर्तव्य आहे यथोचित मान आणि सन्मान. मायेची उबदार शाल, प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि खऱ्या अर्थानं आपुलकीची महाराष्ट्राचा वस्त्र अलंकार. अर्थातच जर का बघितलं तर ही उबदार शाल त्याबरोबर या स्पर्धेची गोड आठवण महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची ही प्रतिमा देऊन खरं तर त्यांचा केला जातो आहे शुभ सन्मान. यापुढील सन्मान आपण करणार आहोत आमचे अतिथी मान्यवर आदरणीय जयदासबुवा चौधरी, ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच
दुंद्रे यांचे इथं आगमन झालेलं आहे आणि त्यांचा यथोचित मान सन्मान सोहळा आपण मंचावरती पाहतोय. श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025चं हे पर्व आणि मान्यवरांची आपल्याला मानदेवाली पाहायला मिळते. मान्यवरांचा हा सुख सन्मान सोहळा श्रीमान व्यक्तिमत्व जगदास बुवा चौधरी. आपण पाहिलं की ज्या वेळेला आपण लाईव्ह लॉट सेरेमनी प्राप्त केला साकार केला त्या सेरेमनीमध्ये देखील आपल्याला ते उपस्थित होते पाहायला मिळाले आणि त्यांची उपस्थिती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. त्यांचा हा सन्मान आपण मंचावरती पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन आपण त्यांचा गुणगौरव करत आहोत आणि त्यांचा सन्मान सोहळा आमच्या या स्पर्धेचे प्रणेते आमचे आधारस्तंभ आमचे आधारवड रमेश शेठ पाटील साहेब यांच्या वतीने हा सन्मान आपण पाहिलेला आहे. त्यानंतर यापुढील सन्मान आपण करणार आहोत आमचे सर्वांचे लाडके दादा अर्थातच रणजितदादा शेळके यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान करायचा. विश्राम पाटील साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण देखील आपला सन्मान करायचा. इथे पण सन्मानित करत आहोत रणजितदादा शेळके. श्रीराम चिंचवली संघावरती नियमितपणे ज्यांचं आपल्याला प्रेम पाहायला मिळतं असे आमचे एक प्रेमल व्यक्तिमत्व रणजितदादा शेळके यांचा सन्मान आपण इथे मंचावरती करत आहोत आणि त्यांचा सन्मान सोहळा आपण इथे पाहतो. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आणि मान्यवरांचा सन्मान सोहळा आपण इथे पाहतो. करण काळण हेदुंडे यांचे इथे आगमन झालंय. आपलं स्वागत आहे. चला स्पीड अप करा. बॅटिंग टीम आता सलामीचे 2 फलंदाज आपल्याला लगेच पाठवायचे. विश्राम शेठ पाटील साहेब यांचा आपण सन्मानित करतोय. त्यांनाही सन्मानित केलं जाईल आणि त्यांचा सन्मान सोहळा आपण इथे पाहतोय. त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. यानंतर आपण सन्मान करणार आहोत आत्माराम शेळके साहेबांचा. चिंचवली या संघावरती आपण पाहिलं की त्यांचा नियमितपणे प्रेमाचा वर्षाव त्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि श्रीराम चिंचवली संघाचे ते कोच राहिलेले आहेत. त्यांचा सन्मान आपण इथे करत आहोत. पूर्व क्रिकेटर आदर्श क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेटची आता सेवा करताना त्यांना आपण पाहतो. त्यांचा सन्मान सोहळा मंचावरती आपल्याला पाहायला मिळतो. चला स्पीड अप करा. पंच आपण वारंवार तिथे सूचना द्या. इथे जर का आपण बघितलं तर ज्या पद्धतीने दुसरी इनिंग स्टार्ट होईल आणि दुसऱ्या इनिंग मध्ये आपण कल्याण विभागातील हेदुंडे गावचा एक आवाज अर्थातच करण कालन सरांना ऐकणार आहोत. या करण सर आणि त्यांचा देखील आपण या दुसऱ्या मध्ये आवाज ऐकणार आहोत. चला सामना सुरू करायचा आहे. थोडं फास्ट खेळायचंय. स्पीड अप करा अशी विनंती आहे. चला स्पीड अप करा अशी विनंती आहे. फास्ट क्रिकेट खेळायचंय. कृष्णप्पा गवळा यांचं इथे आगमन झालेलं आहे. महालक्ष्मी अंगणमधील या स्पर्धेसाठी आपण पाहतो ज्यांच्या वतीने आपल्याला 1500 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलेलं आहे. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करत. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. कृष्णप्पा गौडा एक मास्टरशेफ म्हणून त्यांची वर्णी लागली जाते. आदर्श आचार्य आहेत आणि त्यांचा सन्मान आपण इथे केलेला आहे. त्यांचं देखील आगमन झालं. आपलं स्वागत आहे. मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करू. सामन्याचा आस्वाद घेत असताना आपण पाहतोय जगदास बुवा चौधरी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत दुंद्रे त्यांच्या समेत दीपक शेठ उलवेकर साहेब दुंद्रेपाडा गावातील एक सन्माननीय व्यक्तिमत्व. त्यानंतर आमचे डॉक्टर यशवंत उलवेकर सरांचे आगमन झालेलं. मी त्यांना विनंती करेन की आपण देखील याचं मंचावरती या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपली जागा इतरत्र नसून या मंचावरती आपली जागा आहे. आमच्या मनामध्ये आपली जागा आहे. तरी आपण या मंचावरती आणि मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचं. तसेच आमच्या चिंचवलीचे ग्रामस्थ जे जे आलेले आहेत सर्वांना विनंती आहे आपण देखील याचं व्यासपीठावरती आणि रंगमंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं. चेक. थँक्यू सो मच लवेशजी दिघे सर, त्याचबरोबर सुनीलजी लांबोर सर आणि त्याचबरोबर आकाशजी शेळके सर. कार्यसिद्धी स्नेही जो प्रथम त्याचं पूजन करा, सगळे विघ्ने नष्ट होती, सांगे हिंदू परंपरा, सांगे हिंदू परंपरा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. श्रीराम 11 चिंचवली व भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ चषक 2025
या स्पर्धेची आजची तिसरी संध्या आणि तिसऱ्या संध्येमधला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय चेरोबा दुंद्रे आणि त्यांच्या विरुद्ध चेरोबा 11 दुंद्रे पाडा या दोन संघांदरम्यान. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. मिड विकेट मध्ये बॉल थोडंसं फंबळ आणि तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा पूर्ण होत असताना. फिजिकली डिझेबल आहेत पण आपल्या गावाप्रती असलेलं प्रेम, क्रिकेट या खेळावरती असलेलं प्रेम, ती जिद्द, ती चिकाटी जर्सी नंबर 1 तुम्हाला फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतं. शॉट मिड विकेटला कैलास इंडियन डिझेबल टीमला सध्या कल्याण डोंबिवलीचा सुपुत्र कोळेगावचे रवींद्र संतेचे व्हाईस कॅप्टन देखील आहेत. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. सो ऑन ग्राउंड अंपायरचा सिग्नल आपण बघितला. सँडी पालकर सर आणि त्याचबरोबर सचिन कडू सरांना आपण ऑन ग्राउंड सध्या पाहतोय. मैदानाचा आत ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मॅच नंबर 2 मध्ये आपण आहोत. 78 धावांचा चेस आहे. प्रशांत फुल टॉस इथे आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची एज घेऊन बॉल शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये जिथे फिल्डर उपस्थित आहेत. सिंगलने पुन्हा एकदा धावासंख्या पुढे जाईल. स्कॉमर्स ऑन 2 78 बनवायच्यात. 5 ओव्हर्स मध्ये पॉवर प्लेला तुम्हाला कॅपिटलाइज करावं लागेल. जिथे आपण म्हणतो की पॉवर प्ले मध्ये मुभा असते. 2 फिल्डर फर्स्ट ओव्हर मध्ये 30 या सर्कलच्या बाहेर असतात. सेकंड ओव्हर मध्ये 3 फिल्डर असतात आणि या सिच्युएशन मध्ये आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की फलंदाजाला चान्सेस असतात पण गोलंदाज त्या वेळेला चान्स घेतो असतो खऱ्या अर्थाने. विकेट साठी पूल केलाय. गॅप मध्ये तर जरूर बॉल आहे. 2 फिल्डर धावत आहेत. थोडासा लांब राहिला लॉंगाचा फिल्डर. पहिल्या टप्प्यावरती कव्हर करून थ्रो करेल. धावा मिळत असताना आपण पाहतोय 2 आणि या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट या स्पर्धेचं टेलिकास्ट करते आमचे जवळचे मित्र राहुल दादा उल्वेकर मॅन फ्रॉम केडूकपाडा आणि आज संपूर्ण त्यांची टीम. बऱ्याच दिवसानंतर त्यांच्याने आमची या स्पर्धेमध्ये भेट झाली. थँक्स टू आकाशजी शेखे. फुल लेंथ आहे. स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. तिसऱ्या रजनीची खेळपट्टी आहे. सरफेस हळूहळू का होईना 2 दिवसांमध्ये थोडी का होईना बदललेली आहे आणि ज्या गोलंदाजाला आपण पहिल्या षटकामध्ये पाहतोय नागेश, प्रचंड वेग त्याच्याकडे आणि वारंवार फुल लेंथ बॉल येत आहेत. मागचा शॉट ऑफ लेंथ होता. पूल करण्याचा प्रयत्न होता तिथे मिस टायमिंग. लोवा फुल टॉस ऑन साइडला अटेम्प्ट केलाय. मिड ऑनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एकच धाव मिळणार आहे. सिंगल डबलने इम्पॅक्ट पडणार नाही. जी बॅटिंग पहिल्या डावामध्ये केलेली आहे खास करून पहिला फलंदाजामध्ये योगेश असेल. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला कुणाल. त्याचबरोबर आपण बघितलं विनायकला आणि शेवटचा फलंदाज केतन माळी. त्याला आय थिंक स्ट्राईक मिळाली नव्हती पण मात्र टॉप ऑर्डर मधल्या 3 महत्वपूर्ण फलंदाजांनी चांगला डाव सजवलाय चेरोबा दुंद्रेचा. लेट झालाय. बॅकफुटला आलाय. पूल करायचं होतं मात्र शेवटचा आलाय तो डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 78 धावासंख्येला चेस करत असताना टोटल स्कोर फक्त आपण पाहतोय 6 धावा. 6 for none आफ्टर फर्स्ट ओव्हर. वा वा त्याला मुजरा मानाचा. त्या राजाने स्वाधीन केलेल्या स्वराज्यामध्ये आज आपण ताठ मानने जगत आहोत. तो राजा म्हणजे माझा छत्रपती. मासाहेब जिजाऊंचं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी मुठभर माव्यांच्या सोबतीला रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा तो राजा म्हणजे माझा छत्रपती. मंदिरातली देव ती मंदिर आज ज्यांच्यामुळे टिकून आहे तो राजा म्हणजे माझा छत्रपती. परस्त्रीच्या पदराला हात लावल्यानंतर भर चौकात चौरंगा करणारा राजा म्हणजे माझा छत्रपती. मिस टाइम होता पण गॅप मध्ये होता. लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेने अंपायर सोड असा वेळ घेत आहे. सिग्नल आलाय. पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार.
छत्रपती शासनाची आता गरज आहे. कारण दररोज आपण उठल्यानंतर व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, सोशल मीडिया, टेलिव्हिजन, न्यूजवरती जर बघितलं तर हिंसाचार वाढत चाललाय. औरंग्याच्या कबरीचा विषय पेटून उठलेला आहे. दुसऱ्या बाजूने बलात्कार वाढत आहेत. फुल लेंथ आहे, त्याकडे जरूर हो. मात्र सध्या मॅचमध्ये बॉल शॉट मिड विकेटमध्ये डीपमधून फिल्डर त्या अगोदर स्वतः गोलंदाज पोहोचून थ्रो करेल. धावा मिळतात त्या 2 आणि या 2 धावांच्या साहाय्याने सध्याचा स्कोर आपण बघितला तर तो चिरोबा 11 दुंद्रेपाडा संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय 12 धावा. आपण छत्रपतींची जयंती खरं तर 19 फेब्रुवारी असेल आणि परवाचा दिवस असेल, तिथीनुसार ती देखील मोठ्या प्रमाणावरती साजरी करतो. पण छत्रपतींचे विचार आचरणात आणण्याची फार गरज आहे. छत्रपती आपल्या घरात जन्माला यायला पाहिजेत, पण त्या अगोदर राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊही आपल्या घरामध्ये यायला पाहिजेत. इंस्टाग्रामद्वारे आपण जरूर बऱ्याचशा रील्स पाहतो प्रत्येक घरामधील. आपल्या देखील माता भगिनी आणि आपण देखील सोशल मीडियाद्वारे बऱ्याच वेळेला आपण प्रसिद्धीसाठी सर्व गोष्टी आपल्याला पाहायलाच मिळतात. पण ज्या काही गोष्टी आहेत त्या दाखवण्यासाठी नाही तर त्या आचरणात आणण्यासाठी असतात. हे आपण कुठेतरी विसरत चाललेलो आहे. धावाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात सध्या 14 धावा. मोठा चेस आहे. 78 धावा बनवायच्या असताना ओपनिंग पेअर प्रयत्न तर करते, ज्यामध्ये अमोल आणि प्रशांत यांना आपण पाहतो. आतापर्यंत दोघेही नाबाद आहेत, पण आता थोडं 4 जून बॉलला डिस्चार्ज करावा लागेल सीमारेषेच्या बाहेर, तर तुम्हाला जे रिक्वायर्ड रन रेट आहे ते मेंटेन करता येईल. 21 बॉलमध्ये 64 धावांची गरज. टॉप एज आहे, कव्हर्सला फिल्डर जर्सी नंबर 18. ओहो, कॅच ड्रॉप. सहज सोपा वाटणारा झेल सुटलाय आणि जीवनदान मिळते मैदानाचा फलंदाज अमोलला. सध्या त्याचं इम्पॅक्ट वाटणार नाही. त्याचं कारण असं आहे की धावा जास्त बनवलेल्या आहेत दुंद्रे संघाने. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 15 धावा. पुन्हा एकदा श्रावण लॉफ्ट केलाय लॉंग ऑन कडे. फिल्डर आहे त्या ठिकाणी. नो चान्स फॉर फिल्डर. लॉंग ऑन ला क्लिअर करणारा आला प्रशांतचा बॅट मधून. दमदार षटकार. प्रचंड ताकदीचा वापर पाहायला मिळाला. फलंदाज प्रशांतच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार आणि याच फटक्यांची गरज आहे तर दुंद्रेपाडा ट्रॅक वरती येईल आणि 78 धावा चेस करत असताना ते मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सध्याचं करंट रन रेट 11.49 आपल्याला पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल. पॉवर प्ले, पिकअप शॉट थ्रू दी लाईन खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर. फिल्डर पोहोचलाय. चांगला प्रयत्न. फर्स्ट लुक मध्ये असं वाटलं की बॉल बाहेर चाललाय, पण हे त्याला मंजूर नव्हतं. तो ज्या वेगाने आलाय त्याच वेगाने बॉल आतमध्ये ढकललाय. डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सो 3 धावा अशा पद्धतीने इथे पूर्ण करण्यात तर आलेल्या आहेत, पण अंपायरचा सिग्नल आलाय. बाउंड्री चेक करूयात आपण. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात येईल. टीप एक्स्ट्रा कव्हरला फार चांगला प्रयत्न त्या फिल्डरचा आपण बघितला. नागेश वास्करला आपण त्या ठिकाणी बघितलं, ज्याने अटेम्प्ट केलेले जे कॅप्टन आहेत चिरोबा दुंद्रे संघाचे. डिसिजन पेंडिंग आहे. WTC लाईव्ह राहुल जेलवेकर यांची वाहिनी टेलिकास्ट करत आहे. फार सुंदर कॅमेरा वर्क आहे आणि पुन्हा एकदा ते क्षणचित्र पाहण्यात येतात आमच्या टीव्ही अंपायर कडून देखील. हा डिसिजन लगेचच आपल्यापर्यंत येईल. ओव्हरऑल 2 ओव्हरचा खेळ संपलेलाच आहे, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल आपण फिल्डिंग सेट करा. डिसिजन तुमच्यापर्यंत आम्ही आणतोय. ड्रिंक्सचा सिग्नल अंपायरचा आलेला आहे. सो संयोजकांना विनंती असेल पाणी द्या. सेफ आहे हा बॉल. आणि याच दरम्यान आपण पाहतो आमचे अतिथी मान्यवर आदरणीय प्रमोदजी फटके साहेब यांचं आगमन झालेलं आहे. महालक्ष्मी अंगणमधील आमचे काका इथे आपण पाहतो इथे उपस्थित झालेत, तरी आम्ही त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. चला स्पीडअप करा. पाणी लगेच ना. टाइम अलर्ट आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आणि 25 मिनिटासाठी तुमच्याकडे होते. 18 बॉल्स 54 रन्सची गरज असणार आहे. आज आपण आवाज ऐकतो आहोत जे सातत्याने सलग आपण पाहतोय 3 वर्ष स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती ट्रॉफी जे आपल्या आवाजातून अगदी रंगवतात. त्यांचे हरिभक्त पारायण करणजी कालन सर हे दुटणे यांचं इथं आपल्याला आगमन पाहायला मिळतंय. त्यांच्या समेत आपण पाहतोय इतकाच एक गोड आवाज. अर्थातच आमचे
लांबोर सर जे सानपाडावरून आलेले आहेत त्यांचं मी स्वागत करू. त्यानंतर आमच्यासोबत एक रायझिंग स्टार अर्थातच आमचे लवेश ढिगे जे बॉर्बेतून बिलॉंग करतात त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्या सर्वांचं आपण आज इथे नक्कीच आवाजाची जादू त्यांची आपण पाहणार आहोत जे या स्पर्धेला अगदी तितक्याच चांगल्या उंचीमध्ये नेण्याचा प्रयत्न करतील. त्याबद्दल त्यांचं आपण स्वागत करूया आणि पुन्हा एकदा आपण जात आहोत कॉम्बॉक्समध्ये तिथे आवाज ऐकायला मिळेल करण काळ्यांचा. 2 षटकांचा खेळ संपला. 12च्या करंट रेटने 24 धावा धावा फलकावरती आहेत. 18 बॉलमध्ये अजूनही 54 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या चेरोबा 11 दुंद्रे पाडाला. चांगली बॅटिंग. 12चं करंट रेट अंततः त्यांनी मेंटेन केलं. पॉवर प्ले एंड होत असताना फलंदाज आपण ज्यामध्ये बघितला प्रशांत सिनारे आणि अमोल सिनारे या 2 फलंदाजांना आपण पाहतोय. आजच्या पोलकडे आपण नजर टाकली तर यानंतर बी पोलला सुरुवात होईल. जयनुमान लोणिवली आणि त्यांच्या विरुद्ध साई 11 नवीन वसाहत रोहिंजन यांच्यामध्ये तुम्हाला पहिला सामना पाहायला मिळेल. त्यानंतर जय बहिरीदेव मोसारे आणि त्यांच्या विरुद्ध साई स्पोर्ट्स खिडूकपाडा. त्यानंतर श्री गणेश पाले खुर्द आणि त्यांच्या अगेन्स्ट जयनुमान जुई बी आणि त्यानंतर चिरट पाली आणि त्यांच्या अगेन्स्ट या स्पर्धेचे लाडके आयोजक अर्थातच यजमान श्रीराम 11 चिंचवली या 8 संघांना आपण पाहणार आहोत. बी पोलच्या यानंतर त्या पोलला सुरुवात होईल. चेरोबा 11 दुंद्रेपाडा चेस करतात 78 2 षटकांमध्ये 24. फुल टॉस होता. बॉलच बॅक लॉंग ऑफ कडे बॉल चाललेला आहे. डीप मधून फिल्डर येतात त्या ठिकाणी. फर्स्ट रन फार वेगाने कंप्लीट करण्यात आलेली आहे. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 25 आकड्यावरती. बॉल बाकी येतात आता 17 बॉलमध्ये 53 धावांची गरज आहे. कॉम्बॉक्समध्ये आमचे ऑनलाईन स्कोरर देखील आहेत. प्रतीक दादा करमळकर आणि त्याचबरोबर मंथन पाटील मंथन भगत आमच्या 2 ऑफिशियल स्कोरर्स आजच्या 3ऱ्या रजनीमध्ये. सर आपण स्वागत करूयात. डिस्क जॉकी देखील जबरदस्त तुमचं मनोरंजन करतात पहिल्या रजनीपासून. गणेशजी भोपी एक्स्ट्रा कोरमध्ये चांगला प्रयत्न होता पण बॉल मागे चाललेला आहे. थोडंसं फंबल त्याचा फायदा उचलला जाईल. सिंगलला डबल डबलला ट्रिपल या सर्व गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. जर मोठे फटके येत नाही तर धावफलकाला तुम्हाला स्टिके ठेवावं लागेल आणि जर धावसंख्येचा वेग असेल त्यामध्ये तर मात्र धावा 78 बनू शकतात. ओहो राम दिलेक बोल बेल्स तर ब्लिंक होती पहिली विकेट. 27ची पार्टनरशिप ब्रेक केली जाईल. अमोल बाग दरम्यान ज्यांची आपण नुकतीच उपस्थिती पाहतोय मंचावरती अथांग फार्मचे ओनर आदरणीय उद्योगपती तुकाराम शेठ मस्कर यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. श्रीराम 11 चिंचवली ग्रामस्थ मंडळ चिंचवली यांच्या वतीने ग्रामस्थ मंडळ चषक 2025च्या 3ऱ्या रजनीमध्ये साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आगमन झालेलं आहे आमचे अतिथी मान्यवर आदरणीय तुकाराम शेठ मस्कर साहेब जे आपण पाहतो या न्यू फॅशन या संस्थानाचे क्रिएटर आहेत. त्याच समेत लक्ष बैलाचे ते मालक आहेत आणि अथांग फार्म हाऊस हे संस्थान त्यांनी क्रिएटर केलेलं आहे. आणि तेवढेच नव्हे तर आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 5000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलेलं आहे. त्यांच्या अतिथी मान्यवर आदरणीय तुकाराम शेठ मस्कर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. अमोलची विकेट अमोल सिनारेची विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि मैदानात अमोल चौधरीचं आगमन. कुठेतरी धावसंख्येचा वेग कमी करण्याचा प्रयत्न गोलंदाज देखील करतात. विवेकला पहिले यश ज्याने लास्ट बॉलवरती विकेट मिळवले. फ्लाय स्लिपला बॉल थर्ड मॅन चांगला प्रयत्न केला होता. कॅच ड्रॉप झाली आणि त्यामध्ये एक धाव. चांगला प्रयत्न शॉर्ट थर्डला फिल्डर मयूरला आपण बघितल्याचा वेगाने तो बॉलवरती धावत आला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा शेवटच्या क्षणाला बॉल जर तुमच्या हातात पडलाय ते क्रिकेट हेच सांगते 10 आउट ऑफ 9 कॅच तुम्हाला पकडायची आहे. कॅच ड्रॉप झाले. धावसंख्या 28 वरती. बॉल बाकी अजून या मॅच मधले 14 मध्ये 50 धावांची गरज आहे चेरोबा 11 दुंद्रेपाडाला. प्रशांत फुल लेंथ आला आणि ते तो विकेट किपर कडे गेलेला. प्रचंड वेग. हॅम ऍक्शन स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करायचं होतं. शॉर्ट सिलेक्शन योग्य होतं पण ज्या वेगाने बॉल आलेला बॅटचा फ्लो येईल अगोदर बॉल लँड झाला आणि थेट गेला विकेट किपर कडे. 28 धावा शेवटचा बॉल या षटकातील. पिकअप शॉट ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर आलेला षटकार इम्पॅक्टफुल आहे. षटक संपन्न 3 धावा धावफलकावरती. 34 बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा आहेत. चेरोबा 11 दुंद्रेपाडाला 44-44.
3 षटकांचा खेळ संपला. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉलमध्ये अजूनही 44 धावांची गरज आहे. सेट बॅटर प्रशांत सिनारेला आपण मैदानाचा आत पाहतोय. 2 षटकार 237च्या स्ट्राईक रेटने 8 बॉलमध्ये 19 धावा आतापर्यंत त्याने बनवल्यात. अमोल नुकताच आलाय. 1 बॉलचा सामना त्याने केलाय. 1 धाव त्याच्या बॅटमधून आलेली आहे. मात्र 12 बॉल 44 असताना मला IPLचा एक सामना आठवतोय. आय थिंक चेन्नई सुपर किंग्स आणि LB मॉर्कल. येस, LB मॉर्कलने 12 बॉल 42 धावा चेस केल्या होत्या. एक एडिशन मध्ये IPL देखील आता नुकतीच 22 उद्यापासून परवापासून ओपनिंग सेरेमनी ईडन गार्डनला आहे. 22 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल. श्रेया घोषाल. फुल टॉस होता. ऑन साइडला टर्न करायचा होता, नाही जमलं. कॉन्टॅक्ट नव्हता व्यवस्थित. बॉल सिली मिड ऑन. फील्डर डीप मधून आलाय. मी इथे ती 1 धाव. अंपायरचा सिग्नल आलाय. येस, रेफर तर करण्यात आलं, रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. आय थिंक अंपायर्स कॉल. येस, पुन्हा टीव्ही अंपायरची मदत घेण्यात येईल. अल्ट्रा स्लोबो मध्ये तुम्ही पाहताय WTC लाईव्ह या वाहिनीद्वारे. टीव्ही अंपायर चेक करतील कुठे अटेम्प्ट करण्यात आलंय. पॉपिंग क्रीज मध्ये कुठा उभा होता बॅटर. थोडासा वेळ घेतला जाईल. टेक्नॉलॉजी आहे, तिचा वापर आता प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या सर्व लाईव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या वाहिन्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करायला हवं. इट इज फेअर डिलिव्हरी. डिपिंग फुल टॉस आपल्याला पाहायला मिळाला. धाव्यात 35. फुल टॉस पुन्हा हॅमर केलाय समोर. लॉंग ऑन द फिल्डर आणि इथे पकडली कॅच. येते विकेट. पुन्हा अंपायर्स कॉल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. नो, अंपायर्स कॉल वन्स अगेन बिकॉज क्रुशल आहे. पुन्हा त्याच दिवशीने आपण बघितलं डिपिंग फुल टॉस होता. दॅट्स वाय अंपायर्सला देखील थोडीशी शंका आहे. त्यामुळे त्यांनी ऑन ग्राउंड डिसिजन दिला नाही. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात येईल. पुन्हा चेक करण्यात येईल कुठे अटेम्प्ट केलं बॅटरने. ही जर विकेट आली तर मॅच मध्ये मी म्हणेन पूर्णपणे मोमेंटम असेल. चेरोबा 11 दुंद्रेचं 77 धावा. हाय स्कोरला चेस करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते. जर सुरुवात चांगली झाली नाही, पॉवर प्लेला तुम्ही कॅपिटलाइज केलं नाही, तर मात्र मेंटली प्रेशर असतो बॅटरवरती. त्यानंतर प्रत्येकी बॉलवरती मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. टीव्ही अंपायरचा सिग्नल पुन्हा एकदा आला. फेअर बॉल. सो बॅटर आउट. 35 ला 2 बाद होत असताना आपण पाहतोय फलंदाज प्रशांत सिनारे. टेप आउट होता. पॉपिंग ग्रीज सोडली होती आणि डिपिंग फुल टॉस होता. थायला बरोबर हा लागला असता, हिट झाला असता. तर जर ते मिस झाले असते तर अटेम्प्ट केलाय. लॉंगनला कॅच पकडली. 35 ला 2. सलामीवीर दोघेही पॅव्हलियन मध्ये आणि अमोल चौधरीच्या सोबतीला आलाय उत्तम सिनारे. बॉल बाकी 10 आणि 10 बॉल मध्ये धावा बनवायच्या 43. 10 बॉल 7 षटकार. लॉफ्ट केलाय समोर. लॉंग ऑफ. पुन्हा झेलची संधी आहे. व्यवस्थित जजमेंट आणि आणखी एक झेल. शून्यावरती उत्तम सिनारे बाद. 35 ला 3. याच दरम्यान आम्ही इथे थोड्याच वेळामध्ये ज्यांचं आमंत्रण आपण पाहतोय, ज्यांनी आपलं आमंत्रण स्वीकारलेलं आहे, त्यांचे अतिथीगण आदरणीय महाडिक साहेब, सहाय्यक अभियंता महावितरण पनवेल, त्यानंतर सहाय्यक अभियंता पाळव साहेब महावितरण पनवेल, याचे इथे थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. आणि जे महावितरणचे कार्यकारी अधिकारी इथे आलेले आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. व्यासपीठ आपलं हक्काचं व्यासपीठ आहे. या वेलकम ऑन द स्टेज.
ऑन साइडला लॉफ्ट करण्यात आला, मिड विकेटला गॅपमध्ये बॉल आणि पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर जितू आलाय. जितूच्या बॅटमधून चौकारी आलाय. 4 धावा. चांगला झेल. तिसरी विकेट 35 ला पडली होती. हवेत आहे बॉल. कॉल आहे स्वतः गोलंदाजाचा. भोवऱ्यासारखा तोल तर धरलाय पण कॅच ड्रॉप. अशा कॅचेस फार हार्ड असतात. आपण जर पाहताना आपल्याला असं वाटतं की फार सोप्या पद्धतीने कॅच करायला पाहिजे त्या फिल्डरने. जेव्हा तुम्ही मैदानात सात उतराल तेव्हा तुम्हाला समजेल. इथून बोलणं बाहेरून आपल्याला फार सोपं वाटतं. मैदानात खेळत असताना या सर्व गोष्टी जे खेळलेले जे खेळतात त्यांना जरूर या सर्व गोष्टी माहिती आहेत. 40 धावा आहेत. 38 धावांची अजूनही गरज. ऑन साइडला लॉफ्ट करण्यात आला. वाईड लॉंग ऑन कडे बॉल आहे. सिंगल डबलने इम्पॅक्ट पडणार नाही. बॉल आता शेवटचे बाकी आहेत 6. 4 षटकांचा खेळ संपलाय. टोटल स्कोर 41. 41 ला 3 बॉल बाकी आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये 37 धावांची गरज. मिळालेले आहेत. सार्थक आपल्या होत्या त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये तितकासा तो जो काही रेकॉर्ड असेल तो आठवण ठेवणं कठीण आहे. पण जरूर सुनीलने मला ही माहिती दिली की चांगली बॉलिंग त्याने केली होती. यावेळेला ही डॉट बॉल. बॉल बाकी 4 धावा पाहिजेत 37. कठीण आता हे काम. औपचारिकता फक्त आपण पाहणार आहोत त्या मॅच मध्ये. पाहूयात किती धावांचं अंतर असेल. अमोलच्या बॅटमधून किती धावा येत आहेत उर्वरित 4 बॉल मध्ये. धावांचं अंतर आहे 37. पुन्हा वेग पहा. प्रचंड वेग आहे आणि त्याच वेगाने थेट बॉल निघून गेला विकेट किपर कडे. धावसंख्या आपण पाहतो 41. बॉल बाकी अजूनही 3. फुल लेंथ आहे. कव्हर्सला बॉल चाललाय. सिंगलने ओहो मिसफील्ड. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. स्ट्राइक मिळाला मोलला. खरं तर मागचा फटका जो होता तो फक्त नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला स्ट्रायकिंग एंडला आणण्यासाठी होता. पण नियतीला मंजूर नव्हतं. पुन्हा अमोल स्ट्रायकिंग एंडला आलाय. फुल लेंथ आहे. वाईड यॉर्कर बँग ऑन टार्गेट. काय बॉलिंग करतायत गोलंदाज या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सार्थक पाटील. वाईड यॉर्कर. लेग स्टंपच्या बाहेर जागा बनवली होती खरं तर अमोलने, मात्र त्याच्यापासून फार दूर. शेवटचा बॉल या डावामधल्या मॅच मधला. कमी गतीने टाकलाय आणि अर्थातच हा सामना
संपलं. अभिनंदन टीम. 0/11 दुंद्रे पहिल्या डावामध्ये बनवल्या 77 आणि 32 धावांचा फरकाने, मोठ्या फरकाने हा सामना त्यांनी जिंकलाय. 0/11 दुंद्रे पाडाला परास्त करत असताना 0/11 दुंद्रे संघ पहिला विजय मिळवत आहेत. हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर आपण लगेचच जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे आणि नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाईल. इट्स ऑल टू यू प्रेझेंटेशन बॉक्स. येस थँक्यू करण कालन सर. चला जय हनुमान 11 शिरवली टीमचा कॅप्टन आणि 0/11 दुंद्रे टीमचा कॅप्टन लगेच टॉस साठी यायचा आहे. आपण टॉस कडे आहोत या नेक्स्ट मॅचचा.